Now I take privilege to request Honorable Mr. Prakash Awadi, MLA, social political activist, Chairman Bahubali Vidyapit Bahubali, to address us on this auspicious occasion. Honorable Mr. Prakash Awadi. आज या ठिकाणी लठ्ठे एज्युकेशन सोसायटी आणि त्याचबरोबर लठ्ठे फाउंडेशनच्या वतीनं जो संयुक्त विद्यमानानं 2 दिवसाचं जे एक लठ्ठे साहेबांच्या जीवन परिचयावर जे एक चर्चासत्र होतं, विचारवंतांच्या विचाराची देवाणघेवाण होते, त्या परिषदेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आत्ताच ज्यांचे व्याख्यान झालं ते आपल्या शिवाजी युनिव्हर्सिटीचे व्हाईस चॅन्सलर आदरणीय डॉक्टर शिर्के साहेब, या सगळ्या एकूण लठ्ठे साहेबांच्या जीवनपटावर लोकांच्या समोर तो अधिक प्रकाशवान व्हावा यासाठी म्हणून कार्यरत असलेले आणि आज जरी परदेशात असले तरी सुद्धा आपल्या देशाशी नाळ जोडलेले, समाजाशी आणि समाज परिवर्तनाचा ध्यास घेतलेले आणि त्यासाठी काय तर करायचं म्हणून मुद्दा म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले लठ्ठे कुटुंबियांचे, लठ्ठे साहेबांचे नातू डॉक्टर भरतजी लठ्ठे, व्यासपीठावर उपस्थित असलेले लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन माननीय शांतीनाथजी लठ्ठे साहेब, या सगळ्यामध्ये उपस्थित असलेले लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे सचिव माननीय सुहास पाटील, या सगळ्याचे कन्व्हेयर ज्यांच्यावर प्रमुख म्हणून जबाबदारी होती ते आमचे ज्येष्ठ सहकारी माननीय प्रमोदजी चौगुले, व्यासपीठावर या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले माननीय देशपांडे साहेब, माननीय PR पाटील साहेब संस्थेचे उपाध्यक्ष, या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आदरणीय मोरे सर, या कार्यक्रमाला खास करून उपस्थित असलेले माननीय देशपांडे मॅडम, बर्डे मॅडम आपल्या RDC आहे त्या सांगली जिल्ह्याच्या, माननीय हेमंतजी लठ्ठे, माननीय संजयजी लठ्ठे, राजीवजी लठ्ठे, माननीय प्राध्यापक DA पाटील सर, भगवान महावीरांच्या नावानं चेअर निघाल्यानंतर ज्यांची पहिल्यांदा ज्यांच्यावर जबाबदारी होती त्या माननीय डॉक्टर पद्मजा पाटील ताई, आमचे मार्गदर्शक आदरणीय JF पाटील सर, या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांचा सत्कार या ठिकाणी केला आणि दक्षिण भारत जैन सभेचं काल आणि परवा 2 दिवस जे एक महाअधिवेशन सांगलीमध्ये 100वे अधिवेशन 123 वर्षाच्या नंतर संपन्न झालं, त्याच्यामध्ये फार मोठा सहभाग असलेले आमचे मित्र भालचंद्रजी पाटील, सगळेच मंचकावर आणि समोर असलेले सगळ्यांचीच नावं घ्यायला पाहिजेत, सगळ्यांची माफी मागून सभागृहातले सर्व सन्माननीय मान्यवर, छायाचित्रकार, पत्रकार आणि सगळेच विचारवंत. खरं म्हणजे मी काय तुमच्या या कार्यक्रम पत्रिकेतला पाहुणा नाही आणि वक्ताही नाही. अकस्मात लठ्ठे साहेबांच्या जीवनावरचं आज या ठिकाणी चर्चासत्र आयोजित केलेलं आहे. त्यांच्या जीवनपटाची माहिती आम जनतेला व्हावी, समाजाला व्हावी. तरुणांनी आदर्श कोणाचे घ्यायचे हा प्रश्न आज समाजासमोर आहे, विचारवंतांच्या समोर आहे. अशा वेळी ज्यांचे आदर्श घ्यायला पाहिजे त्यांची चरित्र, त्यांचा जीवनपट उलगडून परत एकदा समाजासमोर मांडायचा, यासाठी या 2 दिवसाचं हे परिषद असं मी समजतो. आणि याच्यामध्ये कुठं तर आम्हालाही
श्रद्धा अर्पण करायच्या संबंधीचं एक स्थान म्हणून, जागा म्हणून, निमित्त म्हणून या ठिकाणी मी सगळ्यांना दर्शन घ्यायचं म्हणून सगळ्यांच्या बरोबर या ठिकाणी उपस्थित आहे. मी आल्यानंतर मला इथे व्यासपीठावर आणून बसवलं आणि मलाही पाहुणा केला. खरं म्हणजे मी या लठ्ठे परिवारात आणि लठ्ठे एज्युकेशन सोसायटी असू दे, ट्रस्ट असू दे, या सगळ्यामध्ये काम करण्यात आनंद मानणारा एक कार्यकर्ता आहे. हे जीवनपट उघडून लोकांच्या समोर ते अतिशय स्पष्टपणानं लोकांना ते समजावं या विचाराचे मी एक कार्यकर्ता आहे. म्हणून हे फार मोठं काम आहे. या मोठ्या कामातनं आता त्यांचा ग्रंथ एक प्रकाशित झाला. एक अतिशय उत्तम प्रास्ताविक असलेलं एक लेखणी त्यांच्या या चर्चासत्राच्या निमित्तानं त्याचंही प्रकाशन झालं. पण एकूणच अजूनही खूप प्रकाशनं राहिलेली आहेत, खूप चिंतन राहिलेलं आहे, खूप मनन राहिलेलं आहे. ते सगळं आपण कुठं तर अधोरेखित करायला पाहिजे. त्याला कुठं तर ब्लॅक अँड व्हाईटमध्ये ते लोकांच्यासाठी उपलब्ध करून द्यायला पाहिजे. आणि त्यासाठी प्रकाशनं पाहिजे, त्यासाठी चिंतन व्हायला पाहिजे. आमचा आग्रह खूप आहे. आपणही सगळे समाजात वेगवेगळ्या स्तरावर आपापल्या परीनं आपापल्या पद्धतीनं काम करायचा प्रयत्न असणारे सगळेच जण आहोत. प्रत्येकाची पद्धती वेगळी आहे, जागा वेगळी आहे, त्यांना दिलेल्या जबाबदाऱ्या वेगळ्या आहेत. पण एकूण सार काढला तर समाज परिवर्तनाशी निगडीतच आहे, समाज उन्नतीशी निगडीतच आहे. आम समाजातले समाज परिवर्तन आणि समाजातली उन्नती या सगळ्याचा सार काढला तर नेमकं लठ्ठे साहेबांनी काय केलं, काय विचार केला असेल, या सगळ्याचं कुठं तर दुवा मिळत जातो आपल्याला. आणि त्यातनं त्या दुव्यातनं एक फार मोठा प्रचंड अशा पद्धतीचा सुगंधी हार तयार होतो. आणि त्याचा सुगंध इतका चांगला आहे की प्रत्येकाला तो हवा हवासा वाटेल इतका तो सुगंधित आणि अतिशय वेगळेपणा आहे. आज इथं या कार्यक्रमाची सुरुवात करत असताना सुद्धा वडाच्या झाडाला पाणी घातलं आणि त्याच्या भोवतीनं 4 अतिशय सुगंधित अशा पद्धतीची मोगऱ्याची रोपं होती. आणि ती सगळ्या पाहुण्यांना मोगऱ्याची रोपं फुलासकट दिली. त्यातला तो भाव आहे तो फार महत्त्वाचा आहे. आपण देतो अलीकडे झाडं द्यायचं आहे, पाणी घालायचं, शुभारंभ दीप प्रज्वलाच्या ऐवजी तो पर्याय तयार झाला आणि कार्यक्रमात अनुभवतो सुद्धा. पण त्यातलं वेगळेपण या ठिकाणी या कार्यक्रमातनं आपल्याला अनुभवायला मिळालं. आणि नेमका तोच सुगंध लठ्ठे साहेबांच्या जीवनातला आपल्याला सगळ्या आम समाजाला उपलब्ध करून द्यायचं आहे, त्यांच्यापर्यंत पोचवायचं आहे. त्यासाठी आज आणि उद्याची ही परिषद आहे. ज्या लठ्ठे साहेबांचा जन्म कुरुंदवाडसारख्या अतिशय छोट्या गावामध्ये झाला, 4थीपर्यंतचं शिक्षण कुरुंदवाडमध्ये झालं, त्यानंतर सांगलीत आले, कोल्हापूरला माध्यमिक शिक्षण झालं आणि उच्च शिक्षणासाठी पुण्यात गेले. हे सगळं शिक्षणाच्या द्वारा आत्मसात केल्याच्या नंतर कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांची बोर्डिंगची चळवळ, ज्ञानदानाच्यासाठी जिथं बॉटलनेक आहे, नेमकं ज्ञानदानाच्या कामामध्ये काय अडथळा आहे ते राजर्षी शाहू महाराजांनी ओळखलं. त्यासाठी बोर्डिंगची चळवळ त्याने हातात घेतली. बोर्डिंग निर्मितीच्या कामाला प्राधान्य द्यायचा निर्णय घेतला आणि हे नामदार लठ्ठे साहेबांना भावलं. त्यामुळं आपलं शिक्षण झाल्यानंतर इकडं तिकडं कुठं जायचा विचारही त्याने केला नाही. डायरेक्ट पुण्याहून कोल्हापुरात आले आणि राजर्षी शाहू महाराजांच्या या बोर्डिंग चळवळीमध्ये स्वतःला झोकून दिलं. त्यातनं बोर्डिंगांची निर्मिती झाली. मराठा बोर्डिंग असेल, जैन बोर्डिंग असेल, मिस क्लार्क बोर्डिंग असेल, एकापेक्षा एक वेगवेगळ्या पद्धतीनं या सगळ्यामध्ये त्याने केलेलं काम आणि त्या प्रत्येक कामामधला त्यांचा विचार हा एका प्रबंधाचा विषय होऊ शकतो, इतकं प्रगल्भ विचार त्यामध्ये आहेत. फार मोठं त्या सगळ्या विचारामध्ये एक विचाराची व्याप्ती एवढी मोठी आहे
की त्याच्यावर आपण खूप चर्चा, खूप त्याच्याबद्दलची मत आपण मांडू शकतो आणि त्यातनं जे काही शक्य आहे ते सगळं लोकांच्यापर्यंत देण्याच्या संबंधीचं काम आपल्याला करता येणं शक्य आहे. त्यात त्यांचे पैलू, विविधता हे वाखाणण्यासारखं आहे. शेतीच्या संबंधीचे त्यांचे विचार आणि त्याने केलेला अभ्यास, त्यांनी केलेले कायदे, त्यांनी केलेलं पाटलांची शाळा हे सगळ्यातलं मला फार भावलं. प्रत्येक गावातला सगळ्यात प्रमुख कोण तर पाटील. त्यांच्या सहीनं सगळं, पाटलांच्या सहीनं सगळं राज्य त्या गावातलं. शाहू महाराजांचे किंवा आपल्या छत्रपतींच्या आदेश यायचे ते थ्रू पाटील इम्प्लिमेंट व्हायचे. पण तो पाटील, तो ज्ञानी पाहिजे, तो सज्ञान पाहिजे, त्याला विचारवंत पाहिजे, त्याला काय सांगितलंय आणि काय करायचं आहे हे नेमकं समजायला पाहिजे. म्हणून पाटील ही वतनदारी आहे, ती जन्मानं येते. मग सगळेच शिक्षित असतील तरच मिळणार असं काय त्याला नॉर्म्स नव्हता, अटी नव्हत्या. त्यामुळं पाटील जे आहेत ते पाटील, त्यांना मग शिक्षित करायचं, त्यांना ज्ञानी बनवायचं आणि अधिक चांगला राज्यकारभार व्हावा यासाठी पाटलांची शाळासुद्धा त्यांनी सुरू केली. शिक्षकांनी त्यावेळी, विचारवंतांनी या बहुजन समाजाला शिकवायला पाहिजे, सगळ्यांना शिक्षित करायला पाहिजे. त्यांचं भविष्य काय, त्यांचं उद्याचं काय हा विचारसुद्धा त्यावेळी केला आणि शिक्षकांना वतनं दिली. शिक्षकांना वतने जमिनी देऊन त्यांनी त्यावेळी त्यांना शिक्षणाच्यासाठी प्रवृत्त केलं, प्रेरित केलं आणि त्यांनी जे ज्ञान द्यायचं आहे ते ओतप्रोत त्यांनी द्यायला पाहिजे. त्यांच्याकडे जे आहे ते सगळं तुम्ही द्यायच्यासाठी करा. तुमच्या भविष्याची तुम्ही काहीही काळजी करा, फक्त देण्याचं काम करा. तुम्हाला जे द्यायचं आहे ते देईल, छत्रपतींच्याकडनं तुम्हाला मिळेल, ही व्यवस्था त्यांनी करून ठेवली. या सगळ्याच्या मागची भूमिका फार वेगळी होती. त्यांनी त्यावेळी शिष्यवृत्तीची पद्धत सुरू केली, फी माफीची पद्धत. त्यावेळी त्या काळामध्ये अण्णासाहेब लठ्ठेने त्यावेळी फी माफीची चळवळ, कोणाला फी भरता येणं शक्य नाही, त्यांचे फी माफ करून त्यांना ती मग राजकोषातनं भरली जाईल, कोणाला अडचणी असतील त्या सोडवली जाईल, हे त्यावेळी सगळं त्यांनी त्यांच्या डोळ्यासमोर ठेवलं. आणि सगळ्यात आणखी एक त्यांचा महत्त्वाचा डोळस अशा पद्धतीचा परिवर्तनाचा विचार, समाजोन्नतीचा विचार स्त्री सक्षम चळवळीतनं दिसून येतो. त्यांची ती चळवळ इतकी मोठी आणि प्रगल्भ करण्याच्या संबंधीचं काम त्यांनी केलं. बालविवाह बंदीचा कायदा आणि ती प्रथा बंदीसाठी त्यांनी जे प्रयत्न केले ते आज सुद्धा आपल्या सगळ्यांना एक आदर्शवत आणि एक वेगळ्या पद्धतीनं चॅप्टर होऊन जातो. इतकं मोठं काम त्या क्षेत्रामध्ये त्यावेळी त्यानं करण्याच्या संबंधीचा प्रयत्न केला. या सगळ्यात तर काय दिसतं, त्यांचं या समाजाप्रती असलेलं देणं, या समाजाच्या प्रती असलेली आस्था, त्यातलं जे काय करता येईल ते करायच्या संबंधीची धडपड, त्यांच्यावर संघर्षाचे प्रसंगही कमी आले नाहीत. मगाशी आपले शिर्के साहेब बोलता बोलता थांबले, पण डांबर चळवळीच्या नंतर त्यांच्यावर जो आलेला प्रसंग असेल, त्यानंतर परत त्यांनी बेळगावात जाणं पसंत केलं आणि त्याच्यानंतर परत काही वर्षानं छत्रपती राजाराम महाराजांचं त्यांच्याकडं संसाराची जबाबदारी आल्याच्या नंतर दिवाण म्हणून त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली आणि तदनंतर या परत संस्थानाला दिलेली दिशा असेल त्यातनं परत एकदा लोकाभिमुख म्हणून संस्थान राबवण्याच्या संबंधीचं काम केलं, तो विषय असेल, त्यातनं खूप शिकायला मिळतं आपल्याला. तो विचार खूप मोठा आहे. छत्रपती शाहू महाराजांचा कोल्हापुरात निर्माण झालेला पुतळा किंवा राजमाता लक्ष्मीदेवींचा तिथं असलेला पुतळा, या दोन्हीही पुतळा निर्मितीचं काम नामदार लठ्ठे साहेबांनी केलं. या सगळ्या मागची त्या सगळ्यांच्या एकूण त्यातनं समाजाने प्रेरणा घ्यावी, शिकावं, या पद्धतीनं त्यांनी केलेलं काम आणि त्यातनं ही झालेली एकूणच चळवळ फार मोठी आहे. माझं सगळ्यांना विनंती आहे की आपण आता हे सगळं करायला लागलो आहे, ह्यातनं पुढं चाललो आहे. त्यांनी ते नेतृत्व किंवा शाहू
महाराजांच्या काळात त्यांच्याबरोबर केलेलं काम, राजाराम महाराजांचे दिवाण म्हणून केलेलं काम, आणि त्याने गोलमेज परिषदेसाठी संस्थानाचे प्रतिनिधी म्हणून तिथं जाऊन केलेलं काम. तो विचार फार मोठे आहेत हे सगळे विषय. एक एक विषय घेऊन आपण पुढे चाललो आणि त्यातनं जर आपण काय तिथं नेमकं त्यांनी मांडलं हे जर आपण बघायला लागलो तरी तो एक ग्रंथ होऊ शकेल इतपत अशा पद्धतीचं फार प्रचंड अशा पद्धतीच्या विचारातनं पुढे गेलेले हे सगळं आपल्या सगळ्यातले विचारवंत आणि आपल्या सगळ्यांनी घ्यावं त्यांच्याकडं का अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व आहे. मुंबई प्रांताचे अर्थमंत्री म्हणून केलेलं काम, त्यावेळी त्यांची त्या ठिकाणची भाषणं, अर्थमंत्री म्हणून त्यांनी दिलेला अर्थसंकल्प हा सगळा वाचण्यासारखा आहे सर, फार वाचण्यासारखा आहे. त्यातनं खूप घेण्यासारखं आहे, समाजाला देण्यासारखं आहे घेऊन. परिवर्तनवादी कार्यकर्ते म्हणजे काय, आपण सगळे काम करतो म्हणजे नेमकं काय करतो, जे हे मुख्य काम आहेत जे समाजापर्यंत पोचवायला पाहिजे ते पोचवायलाच पाहिजे, त्यासाठी जे लागेल ते करायला पाहिजे. आणि त्याच्यानंतरचं सगळ्यात महत्त्वाचं आणखी एक योगदान, कोल्हापूरला या सगळ्यातनं ते बाजूला झाले, महात्मा गांधींच्या हत्येच्या नंतर जाळपोळी झाल्या, त्याच्या संबंधीचं कमिशन म्हटलं, सरदार वल्लभभाई पटेल कोल्हापुरात आले, त्यांनी कमिशन बसवलं, त्यातनं निर्णय झाला आणि त्यातनं परत लठ्ठेसाहेब बाजूला. या सगळ्या एकूण प्रसंगातनं, संघर्षातनं, चांगल्या वाईट प्रसंगातनं ताऊन सुलाखून निघाल्याच्या नंतर सुद्धा छत्रपती राजाराम महाराजांच्या निधनाच्या नंतर परत एकदा दत्तक प्रकरण उभं राहिलं. दत्तक घेता येते की नाही हा विषय तयार झाला. कोल्हापूर संस्थानचे वारस कोण आणि कोण ठरवणार अशा पद्धतीचं एक फार मोठं संघर्ष तयार होण्याची वेळ आली. त्यावेळी लठ्ठे साहेबांनी पुढाकार घेऊन दत्तक प्रकरण कसं हाताळायला पाहिजे ह्याच्या संबंधीचं त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं योगदान, आणि म्हणूनच आपल्या छत्रपती घराण्याचं दत्तक त्यावेळी होऊ शकलं हे कोणीही नाकारू शकणार नाही. हा इतिहास किती लोक आपण समजून घेणार आहोत, हा सगळा उलगडा आपण करून घ्यायचं का नाही, हा समाजाला माहिती पाहिजे का नाही, हा फक्त आपल्या समाजापुरता नाही. छत्रपती शाहू महाराजांचं घराणं, छत्रपतींचं घराणं, मराठ्यांचं, त्यांचा वंशजाचा प्रश्न तयार झाला, त्या दत्तक प्रकरणात तयार झाला. मग तिथं त्यात दिलेलं योगदान हे आम समाजासाठी आहे की नाही. मिस क्लार्कचं बोर्डिंगचं व्यवस्था ही कुठल्या समाजासाठी होती. मग त्यावेळी त्यांचा डोळसपणा सगळ्या समाजातल्या आणि तळागाळातल्या सगळ्यात खालच्या वर्गाला ज्या पद्धतीनं उचलून घ्यायला पाहिजे तो डोळसपणा, त्यासाठी केलेलं काम आपण आज त्याची चर्चा करणार आहेत की नाही. हे सगळे विषय आहेत आणि हे सगळे झाकलेले विषय आहेत. हे कधीही प्रसिद्धीत आलेले विषय नाहीत, चर्चेत आलेले विषय नाहीत. फक्त दिवाण बहादूर अण्णासाहेब लठ्ठे साहेब म्हणजे एक समाजात एवढं मर्यादित नाही, ते प्रचंड योगदान आहे. शेतीच्या विषयीचं संशोधन मोठं आहे, त्यातले विचार आज आपण सगळे ह्या सगळ्याची चर्चा करायची म्हटली तर फार मोठा विषय आहे हा. खरं म्हणजे मी बोलायचं नाही म्हणत उभं राहिलो आणि जे काय सुचलं ते बोलायला लागलोय. मी एवढंच म्हणेन की आता हे मोठं, आता खरं म्हणजे काल माझी तिथं बालचंद्रची बोलायची इच्छा होती सभेमध्ये. 2च मिनिट मी भाषण करणार नव्हतो काल तिथं. काल दक्षिण भारत जैन सभेच्या 100व्या अधिवेशनामध्ये 1-2 मिनटं उभा राहून भरत लठ्ठे साहेब मी मागणार होतो त्या सभेमध्ये की आमचं हे 100वे अधिवेशन आहे आणि या दक्षिण भारत जैन सभेची स्थापना ज्या अण्णासाहेब लठ्ठेंनी केली त्यांच्या नावानं शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये चेअर व्हावी हे मागणी करणार होतो साहेब काल मी. आणि आज ती करतोय आणि ते सोडणार नाही अर्ध्यात, ते सांगायसाठी आलोय. मी आपल्याला शिर्के साहेबांना विनंती करेन की आजच्या या इथल्या ह्याचा हा लठ्ठे आज एज्युकेशन सोसायटी आमची असेल किंवा ट्रस्ट असेल, या दोन्हीच्या वतीनं संपन्न होत असलेल्या या 2 दिवसाच्या परिषदेमध्ये लठ्ठे साहेबांच्या नावानं चेअर व्हावी. कारण मी आता जे बोललो मुद्दे, त्या प्रत्येक मुद्द्याचा एक विषय वेगळा आहे आणि त्या विषयाची एवढी विविधता आहे आणि एवढी विविधता संशोधन करावं असं व्यक्तिमत्व मला नाही वाटत एवढं आपल्या डोळ्यासमोर. अशी खूप विषय आहेत आणि सगळ्यांचं घ्यायला लागेल असं नाही आहे.
इतकं मोठं व्यक्तिमत्व आहे, त्यांच्या नावानं जर चेअर करायचे तर चेअर करायचंच आहे. मी आग्रह धरला होता भगवान महावीरांच्या 26व्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं मी मंत्रिमंडळात होतो त्यावेळी ते चेअर व्हायलाच पाहिजे म्हणून आम्ही करून घेतलं. त्यानंतर कर्मवीर अण्णांच्या नावानं सुद्धा चेअर व्हायला पाहिजे म्हणून आग्रहानं आम्ही तेही करून घेतलं. त्यासाठी मध्यंतरी एक कार्यक्रम झाला होता, अजितदादा आले होते त्यावेळी निधीही त्यांच्याकडून घेतला. पण आता काल झाला असतं तर काल जाहीरच झाला असता आणि निधीही झाला असता, पण काल मला बोलायला मिळालं नाही. त्यामुळं मी काय तिथं धक्काधक्कीत जाऊन बोलून हे सांगायला पाहिजे असं नाही. पण आज इथं खरं म्हणजे ते सांगायसाठी आलो आहे. म्हणजे आज आलो इथं पाहुणा म्हणून किंवा बाकीचं काही म्हणून नाही. एकूण तुमच्या विषयपत्रिकेमध्ये आजच्या माझं नाव ही नाही, मी पाहुणा नाही, तरीसुद्धा आलो आहे केवळ आणि केवळ जे व्यक्तिमत्व लठ्ठे साहेबांचं आहे त्या व्यक्तिमत्वाला नमन करायचं म्हणून आणि त्यांच्या या एकूणच प्रवासाचं, त्यांचं चारित्र्याचं आणि त्यांच्या एकूण कामाचं कुठं तर संशोधनाचा विषय बनावा आणि युनिव्हर्सिटीमध्ये त्यांच्या नावानं हे संशोधन केंद्र बनावं. प्रत्येकजण ते संशोधन करून PhD प्राप्त करायची धडपड सगळ्यांनी करावी, अशा पद्धतीचे हे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या नावानं चेअर व्हावे यासाठी म्हणून आपण प्रयत्नाची पराकाष्ठा करू. आणि त्यांना मिळालेल्या पदव्याही पहिल्यांदा राव बहादूर, नंतर दिवाण बहादूर आणि त्यानंतर करवीर रत्न हे तिसरं झाकून असलेलं आणखी एक त्यांना मिळालेली विरोध. हे दत्तक प्रकरण झालं, त्यानंतर सगळं त्यांनी दिलेलं योगदान, त्यांनी या संस्थांसाठी केलेलं काम, त्यामुळं करवीर रत्न ही पदवी त्यांना बहाल केली गेली. मग हे प्रत्येक पदवी का मिळाली? ब्रिटिशांनी राव बहादूर का दिलं? संस्थानाने दिवाण बहादूर का दिलं? सगळं झाल्यानंतर मग करवीर रत्न का मिळालं? हे प्रत्येक विषय संशोधनाचे विषय आहेत. त्याच्यामागं भूमिका आहे, त्याच्यामागं फार मोठं कर्तृत्व आहे. आणि या सगळ्यातनं आपल्याला पुढं जायचं आहे. हे सगळं आपल्याला विचार करायचं आहे आणि ते सगळं चिंतन ह्या 2 दिवसात व्हावं अशी नम्र अपेक्षा माझी आहे. आणि आम्ही करायला लागलो आहे. आज इथं भरत अण्णा आहेत, त्यांचे सगळे बंधुराज या ठिकाणी सगळे आहेत. आम्ही याच्यापूर्वीसुद्धा भेटलो आहे. आम्ही सगळेजण मिळून एक अतिशय चांगला प्रोजेक्ट कायमस्वरूपी लोकांच्यासाठी त्यांना काय तर देता येईल असं करायच्या संबंधीची धडपड त्यांच्या सगळ्या कुटुंबियांच्या मनात आहे, त्यांच्या मनात आहे. म्हणून वन निर्मिती करायचं काय, त्या क्षेत्रामध्ये काय करता येईल का म्हणत आम्ही चाललो. मला परवा बाहुबली विद्यापीठाची तिथली जबाबदारी मिळाल्याच्यानंतर तिथल्या बोलत असताना मी सुरुवातीलाच सांगितलं की भरत अण्णा आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबियांच्या मनामध्ये एक विषय आहे. आम समाजाची दुःख कमी करायसाठी त्याला काय करता येईल, त्याला मदत करायसाठी काय करता येईल. त्यातनं मग विषय माझ्यासमोर आला. तो विषय म्हणजे बाहुबली विद्यापीठाची 100 एकर जागा आहे. त्या 100 एकर जागेमध्ये आम्ही वन औषधी लावणार आहोत. वन औषधीचे आज रिसर्च जग करायला लागले. ज्या वन औषधीच्या माध्यमातून परत एकदा ती औषधं किती चांगली आहेत ह्याच्या संबंधीचं संशोधन व्हायला लागलं आहे. ती वन औषधी तिथं लागवड करायची, त्याच्यावर संशोधन करायचं आणि त्याची औषध निर्मिती करून तिथं गोरगरिबांसाठी मुक्त अशा पद्धतीचं हॉस्पिटल तिथं छोटंसं चालू करायच्या संबंधीचं काम आम्ही करायला लागलो आहे. आणि ते आहे तोपर्यंत त्या 4-8 दिवसामध्ये प्रत्यक्ष वनौषधीचं रोपण त्या ठिकाणी करायच्या संबंधीचं काम आम्ही करणार आहोत. हे मनापासून सांगायला आपल्याला आनंद. आम्ही नजीकच्या 4-8 दिवसात ते आहेत. अमेरिकेला जायच्या आधी त्यांचं कुटुंबीय आहे, या सगळ्याला परत एकदा त्या ठिकाणी बाहुबलीला बोलून आम्ही एक वनौषधीचा प्रोजेक्ट, वनौषधीची लागवड, त्याची जोपासना, त्याचं रिसर्च आणि त्यातनं परत तिथं जे काय आता पुढं आपल्याला गोरगरिबांच्यासाठी हॉस्पिटल असेल, बाकीचं असेल, या सगळ्याची सोय करायच्या संबंधीचा प्रयत्न करायचा अशा पद्धतीचं एक आहे. इथं माझ्याकडं सहज स्टेजवर इथं आता बसल्याच्या नंतर एक कागद मला बघायला मिळाला. बँजो युनिव्हर्सिटी थायलंड यांच्याबरोबर आता वालचंद कॉलेजने एक MOU साईन केला आहे. आणि त्या MOUमध्ये याच्यामध्ये हाच विषय आहे, रिसर्च, प्लांट्सचं रिसर्च. आणि त्याच्याबरोबर ही शेती आता अलीकडच्या काळामध्ये जी
रासायनिक खत विरहित सेंद्रिय शेती या विषयावर रिसर्च करायच्या संबंधीचं काम सुरू आहे. माझी लठ्ठे साहेबांना विनंती आहे, शिर्के साहेबांना विनंती आहे, अशा युनिव्हर्सिटीच्या बरोबर आम्हाला बाहुबलीमध्ये ते काम करायला आम्हाला कुणीही जोडून द्या. आम्ही सगळ्यांना घेऊन ते काम एक आदर्श काम या देशातलं व एक उत्तम औषध निर्मितीचं केंद्र, वन औषधीचं फार्मिंग हाऊस आणि त्याचबरोबर नॅचरोपॅथी निसर्ग उपचार केंद्रसुद्धा तिथं त्या जागेत त्या औषधोपचाराबरोबर तिथं करायच्या संबंधीचं काम यातनं आम्ही उभं करतोय. त्या सगळ्याला तुम्हाही सगळ्यांचं लठ्ठे साहेबांच्यावर प्रेम करणारे तुम्ही सगळे आहात. त्या विचारावर श्रद्धा आणि त्या विचाराचं रिसर्च करायसाठी, चिंतन करायसाठी, मनन करायसाठी तुम्ही उपस्थित आहात. त्यामुळे तुम्हालाही यात काय मदत करता येईल, पैशाची नाही, विचाराची. कुठल्या दिशेने जायला पाहिजे, काय करायला पाहिजे हे करा. या कामामध्ये भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाची मोठी मदत आम्हाला होणार आहे. भारत सरकारचं आयुष मंत्रालय पूर्णपणाने या प्रोजेक्टला आम्हाला मदत करणार आहे. इनफॉर्मल त्यांच्याशी या विषयावर आमचं फॉरेस्टचं चाललं होतं, त्यावेळी आमची चर्चा झाली. ही सगळी मदत त्यांचीही घेऊन मिळेल, त्यांची मदत घेऊन सगळं समाज आमच्याबरोबर आहे त्यांना घेऊन आम्ही उभा करतोय. आम्ही सगळे त्या दृष्टीनं करतोय. माझी शिर्के साहेबांना विनंती आहे की मी आपल्याला आज या सगळ्या दोन्ही संस्थांच्या वतीनं आणि माझंही आपल्याला काय आवश्यक असेल ते प्रस्ताव पत्र काय असेल ते करू. आपल्याकडनं शिफारसून फक्त जाऊ दे मुंबईला. मुंबईतनं कसं आणायचं ते आमच्यावर सोडा. कुठल्याही परिस्थितीत 100% नामदार लठ्ठे साहेबांची शेअर आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये आपण करूया एवढीच अपेक्षा करतो. आणि सगळ्यांना मला ऐनवेळी उभा राहून सुद्धा आपण ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय. Thank you, sir, for your valuable address and support to us. Now we have another distinguished personality to honor us with his graceful presence, Honorable Dr. Bharat Lathe, founder member of Diwan Bahadur Annasaheb Lathe Foundation, Texas, USA. We are grateful to him being a part of this elite event. With great spirit